नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती. 925 विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात दक्षिण बे ऑफ बंगालच्या खाडीमध्ये दिसत आहे. बे ऑफ बंगालच्या खाडीमध्ये दिसत आहे. बांगलादेशवर स्थित असं आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. दुसरा एक चक्रवात कर्नाटकशी दिसत आहे. त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिमेकडून येताना दिसत आहे. चार्ट 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 18 ऑगस्टला विदर्भामध्ये गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 20 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 18 ऑगस्टला विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस विजांचा कडकडाट होऊन पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 20 ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फार मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर तसेच अँड्रॉइड ॲप्स मौसम, उमंग, मेघदूत डाउनलोड करून तुम्ही हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.